जेवढे आजपर्यंत इंजिनला 1 रुपया खर्च केला नाही, तर गाडीला मी डायरेक्ट आता 12,000 रुपये खर्च केला. सगळे पार्ट चेंज केले मित्रांनो, सगळे पार्ट केले गाडीचे, परंतु इंजिन अजून जसं तसं आहे. हँडल पूर्ण खोलला आहे मित्रांनो. आपल्याला नवीन हँडल टाकायचा आहे. हँडल पूर्ण चिमटा आहे, चिमटा बदलायचा आहे. तर या पाठीमागच्या बॉक्समध्ये मित्रांनो 3 चॉकअप्सर 3 ड्रम आहेत. आणि कुठे स्वस्त भेटतात हे तुम्हाला दाखवतो. नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर आपण गाडीचं पूर्ण काम करून घेणार आहोत पावसामुळे. तर 7 वर्षात अजून बदलले नव्हते. पाठीमागचे शॉक ऑब्झर्व्ह होत्या आणि पुढचा बदललं होतं मित्रांनो 1-2 वेळेस. आणि ड्रम पण पुढचं 1-2 वेळेस चेंज केलं, पण पाठीमागचं एक पण चेक केलं नव्हतं. आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला ड्रम चेंज करायचे तिन्ही पण शॉक ऑब्झर्व्ह चेंज करायचे. आणि गाडीचा जो हँडल आहे मित्रांनो तो पण चेंज करायचा आपल्याला. म्हणजे हँडल आहे त्याच्या खालची जो चिमटा आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे. तर थोडा हे झाला आहे, थोडा वीक झाला आहे तो, त्याच्यामुळे चेंज करायचा आहे. म्हणजे काय होतं आहे, हात दुखत आहेत मित्रांनो खूप. आणि हाफ पेन आणि कोण वगैरे टाकले, परंतु हात ते दुखतच राहते. तरी 1 वर्ष चालवणे मित्रांनो तशीच. तर ठीक आहे, ते चेंज करूया आपण. आणि खर्च किती आला मी तुम्हाला दाखवतो. आणि कुठून मटेरियल घ्यायचं मित्रांनो हे पण सांगतो मी तुम्हाला. स्वस्तात मस्त कुठं बोलतं. आता नाशिक पाठवलं आहे मी, तर ते 1600 रुपयात बोलले फोन आणि हाफ पेन टाकून देणार आहेत पूर्ण सेटअप त्याचा. आणि मी घेऊन आलेलो आहे मटेरियल सगळं. तर बाहेर कितीला पडलं आणि शोरूमला किती सांगितले, तसेच बाहेर जे ऑटोमोबाईल्स आहेत तिथं पण किती सांगितले ते पण सांगतो मित्रांनो तुम्हाला. अगोदर काम करून घेऊया पूर्ण. भावांनो बघा, तुम्हाला मी आज दाखवणार आहे की आपल्या ऑटोमोबाईल्स असतील पिंपरी चिंचवड किंवा पुण्यातले, आणि जे शोरूम आहेत TVSचे सांगतो मी, आणि बजाजचे पण असतील तिथला आणि ह्या मटेरियल मधला डिफरन्स बघा तुम्ही आता. आणि ओरिजिनल आहे मित्रांनो. टायरचं जे ड्रम आहे ना ते मला मित्रांनो 725 रुपयाला भेटलंय फक्त. आणि एकदम जाड मधलं आहे. आणि जे शोरूम मध्ये वगैरे दाखवते ते तर फक्त 400 ते 450 रुपयालाच होतं. परंतु मी एकदम जाड घेतलं, जेणेकरून आपलं ब्रेक एकदम व्यवस्थित लागेल. जेवढं हेवी असेल तेवढं जे लायनर असतं ते जास्त पकडतं, ब्रेक जास्त पकडतं. तर ठीक आहे. आणि 1-2 शॉक ऑब्झर्व्ह टाकतात मित्रांनो मागचे, जे की बाहेर 1300 रुपयाच्या आसपास भेटतात. ते फक्त 1125 रुपयाला आहेत त्यांच्याकडे. 1125 रुपयाला एक, म्हणजे 2 आपण टाकले ते 2250 रुपयाला. आणि समोरचे मित्रांनो फक्त 850 रुपयाला आहे. फक्त 850 रुपयाला पुढचं शॉक ऑब्झर्व्ह आहे. ते पण गॅप रीलचं मित्रांनो, ओरिजिनल आहे, डुप्लिकेट नाही, बॉक्समध्ये आहे, पॅकिंगमध्ये. तर असं मटेरियलचं माझं टोटल बिल झालं 4470 रुपये मित्रांनो. आणि GST थोडाफार लागला मित्रांनो, म्हणजे 5000 रुपयापर्यंत मटेरियल गेलं माझं. 5000 रुपयापर्यंत GST वगैरे धरून. तर बाकी बघा, आता मी सांगतो. मी ऑटोमोबाईल जे आहेत त्यांचे कोणाचे नाव घेत नाही मित्रांनो. ऑटोमोबाईल जे आहेत पार्ट मी जे डिटेल एवढेच, म्हणजे 3 ड्रम, 3 शॉक ऑब्झर्व्ह आणि आपला चिमटा गाडीचा, हे 3 वस्तू मी बाहेर विचारल्या. चिमटा तर नव्हताच, पण फक्त चिमट्याची किंमत मला 4500 रुपये सांगितली शोरूमला. 4500 ते 5000. आणि ऑटोमोबाईलवर 5500 रुपये मला किंमत फक्त मला चिमट्या सांगितली. ते मला भेटलाय फक्त मित्रांनो 3450 रुपयाला. आणि बाकीचं जे मटेरियल आहे मित्रांनो ते मिळून हे झाले 5200 रुपये. म्हणजे विचार करा किती डिफरन्स झाला. हे मटेरियल मी बाहेर विचारलं तर 6500 रुपयापर्यंत मला भेटतो. 6700 रुपये काहीतरी झालं. ते म्हणले वरचे 200 रुपये कमी द्या, 6500 द्या. म्हणजे मला डिफरन्स जवळजवळ मित्रांनो एवढ्याच गोष्टीमध्ये जो चिमटा आहे ते सोडता मला जवळजवळ 1500 रुपयाच्या आसपास डिफरन्स भेटला. 1500 रुपये फक्त ड्रम आणि शॉक ऑब्झर्व्हमध्येच. आणि चिमट्यात तर मला डायरेक्ट शोरूम वाल्यांनी 1000 रुपये एक्स्ट्रा सांगितले आणि बाहेर ऑटोमोबाईल्स वाल्यांनी 1500 एक्स्ट्रा सांगितले. म्हणजे जवळजवळ माझा 3000 रुपये फायदा झाला. आणि याचा ॲड्रेस पण सांगतो मित्रांनो. आणि जी चिठ्ठी आहे ही पण मी साईडला लावतो स्क्रीनवर. तुम्हाला वाटेल हा खोटं बोलतोय, तर ती साईडला स्क्रीन पण दाखवतो मी. आजपर्यंत मी कुठलीच गोष्ट खोटी सांगितली नाही.
आणि चौकशी करून विचारू शकता ते जाऊन पण. तर पेनॉश ऑटोमोबाईल्स असं टाका तुम्ही मॅपवरती सर्चमध्ये, पेनॉश ऑटोमोबाईल्स. ते मित्रांनो खेसे पार्क लोहगाव, जे की एअरपोर्टच्या बॅक साईडला आहे. एअरपोर्टच्या बॅक साईडला जो दर्गा आहे त्या बॅक साईडला आहे, त्या दर्ग्याच्या बॅक साईडला. तर याचा ॲड्रेस पण मी टाकतो तुम्हाला, आणि सर्च केलं ना तुम्ही पेनॉश ऑटोमोबाईल्स लोहगाव खेसे पार्क, तर ते येऊन जाईल तुम्हाला मित्रांनो. तर मस्त असं झालं. आणि माझ्या गाडीचा टोटल मित्रांनो खर्च, जेवढे आजपर्यंत इंजिनला 1 रुपया खर्च केला नाही, तर गाडीला मी डायरेक्ट आता 12,000 रुपये खर्च केला टोटली गाडीला. हे 4 गोष्टी म्हणजे सगळे पार्ट चेंज केले मित्रांनो, सगळे पार्ट गेले गाडीचे, परंतु इंजिन अजून जसं तसं आहे. म्हणजे विचार करू शकता एक हाती गाडीचा फायदा किती असतो. ठीक आहे, 7 वर्ष झाले गाडीला आपल्या. आणि आपण आता शॉक अब्सर पुढचे 2दा बदलले होते, पाठीमागचे आता स्टार्टला बदललेत. आता पहिले एकदाही बदलले नव्हते. आणि गाडीचा चिमटा वीक झालता म्हणून बदललाय. तर तो चिमटा बसवण्याकडे गेलो मी नाशिक फाट्याला सय्यद भाईकडं. तर ते बोलले मला की चिमटा चांगला आहे, तुम्हाला कोणी सांगितलं असं तसं. आता कसं असतंय मित्रांनो, मी 3-4 जागेवर चौकशी केली 3-4 जागेवर चौकशी केली मित्रांनो. कारण ते प्रत्येक जागेवर गेलं की वेगळं काहीतरी सांगतात, प्रत्येक ठिकाणी गेलं की वेगळं काहीतरी सांगतात. तिथं स्वस्त होतं आमच्याकडं, तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे होतं, तिकडे यायला पाहिजे होतं, हे करून दिलं असतं. त्या गोष्टी झाल्यानंतर असतात मित्रांनो. चला ठीक आहे, घरची बुकिंग घेतली मित्रांनो, जातो घरी आता. आणि आता बिझनेस मित्रांनो एवढा कमी झालेला आहे, फक्त मला वाटतं 1200 रुपयाच्या आसपास काहीतरी बिझनेस झाला आहे आज. आणि सकाळी 10:30 ते आता वाढलेत मित्रांनो 7, म्हणजे 9 तासात फक्त 1200 रुपये केलेत आज. एवढा कमी बिझनेस झालेला आहे आपला. तर ठीक आहे मित्रांनो, घरची बुकिंग घेतली 100 रुपयाची स्पाईन रोडपासून. तर जातो. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा लाईक, सबस्क्राईब चॅनलला करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.